पुण्यातील अत्यंत वर्दळीचा आणि मध्यवर्ती भाग असलेल्या अप्पा बळवंत चौकात मंगळवारी दुपारी एक भीषण अपघात घडला. पुणे महानगर परिवहन महामंडळाची एक बस थेट रस्त्यालगत असलेल्या दुकानात शिरल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी दुकानाचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. PMP प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेत संबंधित बस चालकाला तातडीने निलंबित केलं असून या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी समिती स्थापन केली आहे. मंगळवारी दुपारी वडगाव ते पुणे स्टेशन या मार्गावर धावणारी बस क्रमांक 23 ही अप्पा बळवंत चौकातून जात होती. ही बस स्वारगेट आगाराची असून ती भाडेतत्वावर चालवली जात होती. दुपारी या चौकात नेहमीप्रमाणे वर्दळ असताना अचानक चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस थेट फुटपाथ ओलांडून एका दुकानात शिरली. बस वेगाने दुकानात घुसल्याने मोठा आवाज झाला आणि आजूबाजूच्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं. सुदैवाने दुपारी रस्ता आणि संबंधित दुकान परिसरात नेहमीपेक्षा गर्दी कमी होती, ज्यामुळे एक मोठा अनर्थ टळला. या अपघातात कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही, मात्र दुकानाचे फर्निचर आणि साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघाताची माहिती मिळताच PMP प्रशासनाचे अधिकारी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक तपासांती PMP प्रशासनाने बस चालक बाळू चव्हाण याला अपघातासाठी जबाबदार धरत तातडीने निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. या अपघातामुळे सार्वजनिक सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. PMPMLचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक महेश आव्हाड यांनी या प्रकरणाला गांभीर्याने घेतले आहे. त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सहव्यवस्थापकीय संचालक ॲलिस पोरे यांच्या अध्यक्षतेखाली एका विशेष समितीची स्थापना केली आहे. या समितीला पुढील 7 दिवसात आपला सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अपघातग्रस्त बस सध्या प्रवासी सेवेतून बाजूला करण्यात आली असून तिची सविस्तर तांत्रिक तपासणी तज्ज्ञांकडून केली जात आहे. तसेच पोलिसांनी आणि PMP प्रशासनाने परिसरातील CCTV फुटेज ताब्यात घेतले आहे. या फुटेजच्या आधारे बसचा नेमका वेग किती होता आणि चालकाच्या हालचाली कशा होत्या याची पडताळणी केली जाते. चौकशी समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर दोषींवर अधिक कडक कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. या घटनेमुळे भाडेतत्वावर घेतलेल्या बसेसच्या देखभालीचा प्रश्नही पुन्हा एकदा चर्चेत आलाय. शगुफ्ता शेख, लोकमत.com, पुणे.